नमस्कार दर्शक श्रोते होईल. आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, अनेकदा आपल्याला असं वाटतं की आपलं गाव पंचायत राज मोहिमेमध्ये अग्रेसर असलं पाहिजे. मग नेमकं मुख्यमंत्री पंचायत राज स्पर्धा, अभियान किंवा प्रत्यक्ष काम हे कसं चालतं आणि नेमकं यात कोण काम करतं, याहीबद्दल आपल्या मनामध्ये विचार असू शकतो. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही एक उत्तम काम करणारे पंचायत अधिकारी शिवकुमार देशमुख यांची भेट घेतली. त्यांनी मार्डी मक्ता, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड या ठिकाणी या गावामध्ये केलेल्या कामासाठी नेमकी त्यांची स्थिती काय आहे आणि आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात नेमकं त्यांना काय काम करावं लागणार आहे याबाबत चर्चा केली. चला तर आपण प्रत्यक्षात शिवकुमार देशमुख यांची भेट घेऊया आणि त्यांनी केलेल्या कामाला आपण ऐकून घेऊया. नमस्कार, मी शिवकुमार देशमुख, ग्रामपंचायत अधिकारी आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या 3,500 लोकवस्तीची पारडी मक्ता ही ग्रामपंचायत आहे. या गावामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत जवळपास तयारी पूर्ण होत आलेली आहे. त्यामध्ये आम्ही गावातील सर्व प्रार्थनास्थळे जसे की गुरुद्वारा, मंदिर, मस्जिद आणि इतर सर्व प्रार्थनास्थळावर आम्ही CCTV कॅमेरे बसवलेले आहेत. तसेच गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या सर्व वर्गखोल्या, तसेच अंगणवाडीच्या सर्व 5ला 5 केंद्र, आरोग्य उपकेंद्र, तसेच गावातील सर्व शासकीय इमारती, तसेच सार्वजनिक परिसर या ठिकाणी आम्ही CCTV बसवून गावच्या सुरक्षेसाठी प्रयत्न केलेले आहेत. तसेच गावामध्ये स्मशानभूमीचं सुशोभीकरण केलेलं आहे. ज्या शासकीय इमारती आहेत त्यामध्ये आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम करून त्या परिसरामध्ये आम्ही परसबागेची निर्मिती केलेली आहे. गावामध्ये 31 डिसेंबर अखेर निवासी मालमत्ताधारकांना 50% कर सवलत दिल्यामुळं अनेक मालमत्ताधारकांनी कर सवलत योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्या माध्यमातून ग्रामपंचायतीला झालेली कर वसुली यामधून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची अनेक कामं करण्यास त्या ठिकाणी मदत झालेली आहे. त्याचबरोबर आम्ही आमच्या ग्रामपंचायती अंतर्गत राष्ट्रीय महामार्गावर असलेला टोल नाका, त्याचबरोबर महावितरणचं उपकेंद्र, तसेच मोबाईल टावर्स यांच्याकडून सुद्धा आम्ही कर आकारणी करून त्यांचासुद्धा कर आम्ही ग्रामपंचायतीला जमा करून घेण्याच्या हिशोबानं प्रयत्न केलेले आहेत. त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत. तसेच गावामध्ये ग्रामपंचायतीचे आमचे व्यापारी गाळे आहेत, 10 व्यापारी संकुल, त्यांनासुद्धा आम्ही नोटीस देऊन ते सुद्धा आम्ही कर भरून घेण्याच्या हिशोबानं त्यांना नोटीस दिलेली आहे. आणि उर्वरित जे मालमत्ताधारक आमचे कर भरण्यासाठी शिल्लक आहेत त्यासुद्धा लोकांना आम्ही नोटीस देऊन नियमानुसार त्यांना शास्ती लावून ते कर वसूल आम्ही करून घेणार आहोत. आणि त्या माध्यमातून हे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे 100% आम्ही यशस्वी करण्याचा मानस आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची आमच्या गावाची यशस्वीतेकडे वाटचाल सुरू असून 31 मार्च नंतर जे काही या योजनेअंतर्गत आमच्या गावाचं मूल्यमापन होणार आहे त्यामध्ये गाव हे चांगल्या गुणांकनानं उत्तीर्ण होणार आहे. आणि चांगल्या गुणांकनानं उत्तीर्ण झाल्यानंतर मिळालेलं यश हे आमच्या गावातील ग्रामस्थांचं असणार आहे. कारण या अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतीचे सर्व आजीमादी पदाधिकारी, समवेत तालुका पंचायतीचे अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी यांनी आम्हाला जी प्रेरणा दिलेली आहे त्यामुळं या योजनेला यश मिळून या गावाला बहुमान मिळणार आहे. आणि या अभियान यशस्वी करण्यासाठी मतदारसंघाच्या आमदार आणि खासदार महोदयांकडून सुद्धा विविध विकासाची कामं त्यांनी या ठिकाणी या गावाला दिल्यामुळं हे अभियान निश्चितच या अभियानाची फलश्रुती चांगल्या पद्धतीची असणार आहे. आपणा सर्व ग्रामस्थांना तसेच नागरिकांना माझं आव्हान आहे की ह्या अभियानामध्ये आपण उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा. धन्यवाद.